बाप तिथं जातोय. अण्णा मी समोर पाहतोय, त्यातून एक नगरपालिकेचा कर्मचारी आला आणि म्हणाला, अण्णा साहेब काहीतरी खुशी म्हणून पैसे द्या, खुशी म्हणून पैसे द्या. अण्णा या गोष्टीचं वाईट वाटलं मला. त्याने खुशी म्हणून पैसे मागितले, खुशी म्हणून मला त्याने पैसे मागितले. अरे त्यानं तुला खुशी म्हणून पैसे मागितले? अरे खुशी म्हणून पैसे मागितले? कोणत्या वेळेला काय बोलावं याचं भान नसलेला हा समाज, संवेदनांचा कोरोना झालेला हा समाज, प्रत्येक क्षण मड्यावरचं लोणी खायला टपलेली ही समाजाची जात, बाप समोर चितेवर जळत असताना तुला खुशी म्हणून पैसे मागतो. खुशी म्हणून? अरे त्याला विचारायचंच कसली खुशी? माझा बाप कोरोनानं मेला याची खुशी का आता माझ्या जवळ माणूस येणार नाही, भावकी येणार नाही, समाज येणार नाही म्हणून खुशी? सोनं नाणं घाण ठेवून घरदार विकून दवाखान्याचं सगळं बिल डोळं झाकून भरलं म्हणून खुशी? का माझा बाप कोरोनानं मेला म्हणून खुशी? कोरोनानं बाप मेल्यामुळं प्रेत ताब्यात दिलं नाही, प्रेताची विल्हेवाट आपाप बाहेरच्या बाहेर लागली, त्यामुळं श्राद्ध दहावा कार्य माती याचा खर्च वाचला म्हणून खुशी? त्याला विचारायचंच का हरामखोराला? मागा सरून कानफडात देऊन विचारायचं, अरे हरामखोरा कसली खुशी? माझा बाप मेला याची खुशी? कृपया लक्ष द्या. पेशंट नंबर 142 चिराग भूषण पाटील यांचे नातेवाईक कोण असतील तर त्यांनी त्वरित डॉक्टरांना भेटावे. पेशंट नंबर 141 चिराग भूषण पाटील यांचे नातेवाईक कोण असतील तर त्यांनी त्वरित डॉक्टरांना भेटावे. इमर्जन्सी आहे, डॉक्टर बोलवत आहे. आज गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी सादर करते कला साहित्य संस्कृती मंडळ एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं हृदयस्पर्शी भावनात्मक जगाला भेडसवणाऱ्या आणि भेडसवत असलेल्या एका भयान समस्येवर आधारित कोरोनासारख्या रोगावर आधारित प्राध्यापक किशोर पाटील लिखित इंग्रजी नावाचं मराठी नाटक क्वारंटाईन द मास्क. क्वारंटाईन द मास्क अर्थात द लास्ट चान्स या नाटकात भाग घेणाऱ्या कलाकारांचा अल्पासा पात्र परिचय. अण्णाच्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाचा दमदार आणि जुना जाणता कलाकार भूमिका घेतोय अण्णाच्या भूमिकेत पांडुरंग उर्फ अधिक माने. भूषण अण्णाचा मुलगा भूषणच्या भूमिकेत या नाटकाचा लेखक दिग्दर्शक भूमिका घेतोय भूषणच्या भूमिकेत प्राध्यापक किशोर पाटील. भूषणची पत्नी रागिनीच्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाचे कलाकारा भूमिका घेते रागिनीच्या भूमिकेत मिस मोहिनी. भूषणचा मुलगा चिरागच्या भूमिकेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा सच्चा कार्यकर्ता प्रतापराव उर्फ साहेबराव भोसले यांचा मुलगा, ज्यानं आई तुझं लेकरू या नाटकामध्ये गणाची अफलातून भूमिका केली, तो भूमिका घेतोय चिरागची एक बाल कलाकार. चिरागच्या भूमिकेत शिवराज प्रतापराव भोसले. रितिका या बाल कलाकाराच्या भूमिकेत आमच्या कला साहित्य संस्कृती मंडळाचा लाईटमन म्हणून काम पाहणारा, प्रकाश योजनेचं काम पाहणारा रणजित पाटील यांची कन्या भूमिका घेते रितिकाच्या भूमिकेत रितिका रणजित पाटील. रामाच्या एका अफलातून भूमिकेत, आगळ्या वेगळ्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाचा सर्वा सुपरस्टार भूमिका घेतोय
रामाच्या धीरगंभीर भूमिकेत उमेश कदम, रामाची पत्नी नर्मदा, नर्मदाच्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाची कलाकारा भूमिका घेते नर्मदा, नर्मदाच्या भूमिकेत मिस दीपाली। यानंतर दुसरा एक भूषणचा मित्र सुधाकर, सुधाकरच्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाचं बॅकग्राऊंड सांभाळणारा, संगणकीय विभाग सांभाळणारा आता प्रत्यक्ष स्टेजवर येतोय विठ्ठलराव पागे विद्यामंदिर चिंचणीचे शिक्षक SR जाधव सर भूमिका घेत आहेत सुधाकरची। सुधाकरच्या भूमिकेत सुनील जाधव। या नाटकाचे प्रमुख भूमिका डॉक्टर, डॉक्टरच्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळामध्ये वेगवेगळ्या भूमिका करणारा एक आगळा वेगळा कलाकार। त्याचबरोबर प्रतिष्ठा चे संपादक, प्रतिष्ठा न्यूजचे संपादक भूमिका घेत आहेत डॉक्टर प्रधानची, डॉक्टरच्या भूमिकेत तानाजीराजे जाधव। कंपाऊंडर, कंपाऊंडर क्रमांक 1 च्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाचा कलाकार संस्कार पवार। कंपाऊंडर क्रमांक 2, कंपाऊंडरच्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाचा कलाकार सुधीर लोंढे। राकेश, राकेशच्या भूमिकेत कॉलेज कुमार, राकेशच्या भूमिकेत कला साहित्य संस्कृती मंडळाचा एक देखणा कलाकार भूमिका घेतोय राकेशची। राकेशच्या भूमिकेत राकेश माने, नवी चिंचणी। दुसरा एक कलाकार ऋषिकेश, ऋषिकेशच्या भूमिकेत देखणा आणि चिकना कलाकार कला साहित्य संस्कृती मंडळाचा भूमिका घेतो ऋषिकेशची। ऋषिकेशच्या भूमिकेत सचिन हांगे। त्याचबरोबर या कला साहित्य संस्कृती मंडळाचं प्रकाश योजनेचं लाईटमन म्हणून काम पाहतायत रणजित पाटील। संगीत देण्याचं काम, संगणकावर काम करतायत SR जाधव सर, सुनील जाधव। त्याचबरोबर मेकअप म्हणून काम पाहतायत आनंदराव काका पाटील, साक्षी माने, या गावचे उपसरपंच भागवत जाधव आणि अमोल पाटील। या नाटकाची निर्मिती, निर्माता, अर्थसहाय्य ग्रामस्थ चिंचणी, सदस्य, उपसरपंच, सरपंच, ग्रामपंचायत चिंचणी आणि यात्रा कमिटी चिंचणी। दिग्दर्शक प्राध्यापक किशोर पाटील। सादर करताय कला साहित्य संस्कृती मंडळ अतिशय धीरगंभीर, जगाला भेडसावणारे आणि भेडसावत असलेल्या एका भयान समस्येवर आधारित इंग्रजी नावाचं मराठी नाटक क्वारंटाईन द मास्क, अर्थात द लास्ट चान्स। चालत या तुमचं तुम्ही चालत करा, आजोबा गाडीत बसा, बाकी लांब लांब सरा, हात लावू नका, सर्च करू नका। भूषण, हे भूषण, भूषण, हे भूषण। काय ना, काय झालं? अरे आज आणि कोण सापडलं काय? काय माहित नाही हो, पण ॲम्ब्युलन्स तर आपल्याच भागातून गेल्यागत दिसली। अहो अण्णा, रोज कोणी ना कोणीतरी सापडतंयच। अरे हा प्रशांत कधी येणार आहे? अहो अण्णा, जिल्हा बंदी आहे आणि त्याला तर मुंबईवरून यायचं आहे। अरे असली म्हणून काय झालं? मुंबई महाराष्ट्रातून आहे ना मग? अहो असं त्या सरकारला म्हणावं असं नसतं अण्णा, सगळीकडे हेच सुरू आहे। अरे असं नसतं म्हणजे? अरे आमच्या माणसाला आमच्याकडे यायला बंदी, आमच्या माणसांना आम्हालाच भेटायची बंदी। अहो अण्णा, ही लोकशाही आहे। असली कसली लोकशाही? आमच्या माणसांना आम्हालाच भेटायची बंदी, असली कसली लोकशाही? अहो तरी अण्णा तो 2 दिवसात येतोय चोर मार्गानं, पण अण्णा त्याला 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल। अरे तो आलाय म्हणून कोणाला सांगायचं आहे होय? अहो अण्णा, भिंतीला सुद्धा कान असतात। असू देत ना, भिंतीलाही कान असू देत, तो काही थोडीच रोग घेऊन येणार आहे? असं नसतं अण्णा, आसपासचा गाव आहे, समाज आहे, लगेच बातमी फुटते, कोणीतरी कुणाला तरी सांगतं, त्यामुळे आपण कितीही दडवलं तरी जगाला कळणारच। अरे भूषण, तुला समजत
समाज आपल्याला किती त्रास देणार आहे. येऊ द्या आला की बघू आपण. त्या सरकारला म्हणावं आमचं आम्ही बघून घेतो. नाही, येतोय तो. तुम्ही काही काळजी करू नका. हा? फक्त आपल्याला हे ग्रामपंचायतीला कळवावं लागेल, सांगावं लागेल, आणि मग ग्रामपंचायत ठरवेल त्या पद्धतीने निर्णय होईल. त्यामुळे आत्ता जी गाडी गेली ती आपल्या गावात ही परिस्थिती अतिशय बिकट आहे, हाच त्याचा अर्थ आहे. आणि म्हणूनच आपल्याला सावधगिरीनं पावलं उचलायला हवी. अण्णा 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 अरे काय झालं? अहो अण्णा, अहो कसा शांत हो अण्णा, कसा शांत हो. हे बघ, तो आधी बैस बघू आणि काय झालं ते सांग बघू. अहो 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 बापू 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 बापू, बापूला काय झालं रे? अहो अहो बापूंना ती ती दवाखान्याची गाडी घेऊन गेली बापूंना. हे बघ रामा, त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. ते त्यांचा स्वाब घेतील आणि सोडतील. पण मला सांग, त्यांना बरं वाटत नव्हतं का? अरे अरे काल 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 थोडा सर्दी खोकला ताप आला होता म्हणून मी काल दवाखान्यात घेऊन आलो. आणि आज तर ती दवाखान्याची गाडी बापूंना घेऊन गेली. हे बघ, ते कोणाच्या संपर्कात आले होते का? अरे भूषण, अरे कसे कोणाच्या संपर्कात येतील रे? अरे सकाळी जनावर हिंडवायला गेलेला रानात माणूस, तिने सांग झाल्यावर मावळ तिला येणार माणूस कसा संपर्कात कोणाच्या येईल रे भूषण? अरे पण रामा, हा रोग संपर्काशिवाय होत नाही म्हणतात. अण्णा तुम्ही म्हणताय की खरं आहे. अहो पण राम जाणे काय झालं ते. भूषण, रामा तू काही काळजी करू नको. ए भूषण, काय? रामाला घेऊन दवाखान्यात जा आणि त्याच्या बापूची सगळी चौकशी करून घे. येतो अण्णा. रामाला घेऊन मी दवाखान्यात जातो आणि सगळी चौकशी करूनच येतो. रामा, तू काळजी करू नकोस. चल आपण दवाखान्यात जाऊन येऊया. हो, चल. काय झालंय ते बघून येऊ. काय हा रोग आलाय? आमच्या वेळेला प्लेग पटकी असले रोग असायचे. प्लेगाची गाठ उठली की एका मिनिटात, एका तासात माणसाचा खेळ खल्लास व्हायचा. आणि आता हा रोग कोरोना. मला मोबाईल दे. ते बोलली. आजोबा आजोबा दादा बघा की माझा मोबाईल हिसकून घेतोय. माझा ऑनलाईन क्लास आहे, मला मोबाईल पाहिजे. येऊन मम्मी मम्मी अरे घाबरू नका. कशाला भांडताय? माझा ऑनलाईन तास आहे, मला मोबाईल देत नाही. नाही देणार, माझाही ऑनलाईन तास आहे. अरे दादा, थोडा वेळ तू मोबाईल घ्यायचा, थोडा वेळ आपल्या दिदीला द्यायचा. असं नसतं आजोबा, मी पबजी खेळायला मोबाईल मागत नाही. माझा ऑनलाईन तास आहे. आणि शाळा रे, आमच्या शाळेला सुट्टी आहे. ताबूवर कशासाठी? तो का नाही कुठला तो रोग आलाय म्हणून आमच्या शाळेला सुट्टी आहे. कसला रोग आलाय? तो का नाही चीनमधून आलाय, चीनमधून, आणि आता हळूहळू सगळ्या जगात पसरायला लागलाय म्हणून आमच्या शाळेला सुट्टी आहे. आणि शिक्षणाचं ऑनलाईन. ऑनलाईन म्हणजे ही काय भानगड असते? अहो आजोबा, शिक्षक आपल्या घरात बसून शिकवणार आणि आम्ही आमच्या घरात बसून शिकणार. यालाच म्हणतात ऑनलाईन शिक्षण. म्हणजे भारीच आहे म्हण की. समज तू जर खोडसाळपणा केलास तर त्या मास्तरानं तुला कसा मारायचा? ऑनलाईन. या पोरांचं काय आणि यांचं काहीतरी जगावेगळंच असतं. अगं सुनबाई, मी पोरांची थोडी गंमत केली. गंमत केली. 4 गोष्टी चांगल्या सांगायच्या सोडल्या भलतंच काहीतरी मुलांना शिकवत बसायचं. अहो आजोबा, एक तर या शिक्षणाचं काहीच कळत नाही. वरून मोबाईल डोळ्यासमोर धरून माझा आता डोळे दुखायला लागले. आता लहान लहान अक्षर देखील गोष्टी दिसत नाही. या शिक्षणामुळं भलत्याच समस्या उद्भवायला लागल्यात म्हणते. होय तर काय, एक तर या रोगाने वाट लावली, धड शिक्षण नाही, आणि या मोबाईलमुळं घराघरांमध्ये भांडणे चालले. कधी एकदा ती शाळा पेटते चालू होते कुणाच ठाऊक. चला आतमध्ये पुस्तक वाचत बसा. पण मम्मी, आमचा तास. तास नाही आणि काही नाही. चला आतमध्ये पुस्तक वाचायला घ्या. काय पोरं बापासारखीच आहेत. अण्णा, हे कुठं गेले? अगं सुनबाई, त्या रामाच्या बापूला दवाखान्यात नेलाय. त्याच्याबरोबर तो दवाखान्यात गेला. का? त्या रोगाची कसली चाचणी करायची आहे. काय? हे
हा. यांना तर काही डोक्याचा भागच नाही. देवा परमेश्वरा, आता काय होणार आहे कुणास ठाऊक. अगं सुनबाई थांब थांब सुनबाई थांब. हॅलो, संजीवनी हॉस्पिटल. कोण बोलताय? हां बोला. नो 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 सॉरी, आमच्याकडे बेड शिल्लक नाहीत. अहो त्याचा काही उपयोग होणार नाही. बेड शिल्लक नाही तुम्हाला सांगितलं ना. सॉरी. जाधव हॉस्पिटल तासगाव. हां बोला. मॅडम बेड शिल्लक आहे का? नो सॉरी. मॅडम कितीही पैसे लागले तरी चालतील, पण आम्हाला बेड उपलब्ध करून द्यावं मॅडम. अहो म्हटलं ना आमच्याकडे बेड शिल्लक नाही आहे. सॉरी. अहो पण मॅडम सॉरी सॉरी नाही हो, बेडच शिल्लक नाही. हॅलो 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 हॅलो. अहो अहो काय झालं? अगं बापूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. काय मग आता? आता काय बघतो कुठं दवाखाना मिळतोय का. अगं बेड शिल्लक उपलब्ध होते का बघतो, करतो काहीतरी प्रयत्न. करा प्रयत्न, पण पण आपल्याला सुद्धा 2 मुलं आहेत याचा थोडा विचार करा म्हणजे झालं. अगं अगं काय बोलतेस तू. अगं त्यांनी मला जन्म दिलाय. जन्म दिला म्हणून काय झालं? अहो काय आहे तेच आता. तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाही. अगं बाप आहे माझा तो बाप. अहो बाप सगळ्यांनाच असतात. हेच वाक्य जर मी तुझ्या बापाबद्दल बोललो तर तुला कसं वाटेल. खबरदार, माझ्या वडिलांचं नाव घ्याल तर. काय झालं वहिनी? काय झालं म्हणून काय विचारताय? विचारा तुमच्या मित्राला. अरे रामा, वहिनी एवढ्या का चिडलेत? अरे भूषण, अरे आपल्या बुडाला आग लागली की असंच होतं. अरे पण झालं काय ते तरी सांगशील? अरे बापूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. काय? अरे पण कसं शक्य आहे? त्यांना कोणाच्या संपर्कामुळे हा रोग झाला? अरे अरे नेहमीप्रमाणे बापू जनावर मिळवायला रानात गेले होते. तिथे एक वाट सुरू आला. त्या वाट सुरूनं बापूंना पाणी मागितलं आणि बापूंनी त्याला पाणी दिलं. बापू म्हणतो तिथे वाट सुरू सारखा ठोकत होता. अरे बहुतेक त्याच्या संपर्कामुळे बापूंना कोरोना झाला असावा. अरे वाईट झालं, पण तुझे रिपोर्ट? आमचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. ते एक बरं झालं बघ, तू तरी वाचलाच याच्यातून. हो पण रामा, लवकरात लवकर आपल्याला बापूंना चांगल्या दवाखान्यात ऍडमिट करायला हवं. चांगल्या. का? काय झालं? अरे नुसता दवाखाना मिळाला तर नाही माझं मोठं नशीब. म्हणजे काय म्हणायचंय तुला? अरे जिकडे जिकडे तिकडे 2 दिवस झालं फोन लावते. जिकडे तिकडे सांगतात की दवाखान्यात बेड उपलब्ध नाही म्हणून. अरे इकडे हे टेन्शन आणि तिकडे ते टेन्शन. तिकडे तिकडे कसलं टेन्शन? अरे अरे नर्मदा म्हणते आपल्याला ही 2 मुलं आहेत. सगळा पैसा बापाच्या दवाखान्यावर खर्च करू नका. सांग मला तुम्ही काय केलं पाहिजे ते. अरे पण असं करून कसं चालेल? किमान या समाजाच्या लाज काज खातीर तरी बापूंना दवाखान्यात ऍडमिट केलंच पाहिजे आपल्याला. अरे काय बोलतोस भूषण तू? समाजाच्या लाजकाजासाठी? अरे बाप म्हणून माझं काय कर्तव्य आहे का नाही? हे बघ मित्रा, मला तसं म्हणायचं नव्हतं रे. हे बघ, वाद घालायला, चर्चा करायला आपल्याकडे पुष्कळ वेळ शिल्लक आहे. पण आपल्याला लवकरात लवकर बापूंना दवाखान्यात ऍडमिट केलं पाहिजे. हो चल चल. काय विषय? काय म्हणते तुझं ऑनलाईन कॉलेज? काय निवांत आहे आज? अरे काय म्हणते तेव्हा लागा मज्जा मजा आहे बघ. मज्जाच मज्जा मजेत. अरे माझ्या बाला मी तेव्हा सांगत होतो बघ, अँड्रॉइड मोबाईल घ्या म्हणून. तेव्हा मला तिने ऐकलं नाही बघ. आता शिक्षण झालं ऑनलाईन, त्यामुळे माझ्या पण असा कचत मोबाईल घेतलाय बघ. लागा 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 भारी काम आहे की तुझी. बघू बघ की हा. लागा 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 भारी आहे की मोबाईल. कसला बाहेर राखी लागा, चायना मोबाईल आहे तो. होय काय? अरे हीच का तुझं देशप्रेम? अरे राख्या, एवढ्या कमी किमतीत भारतीय बनावटीचा मोबाईल कुठून मिळतो का आपल्याला? ते पण आहेच म्हणा, नाहीतर आपल्यासारख्या गरीबाकडे ऐकून आणायचा कुठलं? परिस्थिती ती जाऊ दे राखी. तुझा ऑनलाईन अभ्यास काय म्हणतोय? अरे कशाचा अभ्यास घेऊन बसलायस तू? काय रे? अरे माझ्या बाला मी असं गंडवतोय, असं गंडवतोय. अरे काय विचारूच नकोस बघ. मजीर अरे मोबाईल मध्ये आपण अभ्यासाचं बघतोय का दुसरं काय बघतोय? अरे बाला कुठं माहित आहे दावा? अरे तुझी चंगळच असं लागा मग. अरे चंगर, पण तुला सांगतो
आता या कोरोनामुळे इंजिनिअरिंगचं पेपर ऑनलाईन झालं. हो. अरे ज्यांचं बॅगचं विषय 4-4 वर्ष झालं सुटलं नाही, अरे ते सुद्धा पास झाले. आहे का नाही गंमत या कोरोनाची? म्हणजे आजीची लायकी नाही अशी पास झाली म्हण की तू. नुसते पास. अरे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, BA LLB झाले. अरे या कोरोनाने अरे कित्येकांची घरं उठवली आणि कित्येक जण जन्माची रंकल लागली म्हण की. हा आता कसं बोललास तू बघ. ऋषा भावा तुला एक क्लिप जाऊ. कसली बघ? कसली इकडे ये, सकाळी व्हिडिओ व्हॉट्सअपला आल्या मला. अरे बघू जाऊ की उघडू दे. हो अरे बघू कसली क्लिप बघताय. अहो अण्णा तुम्ही कोरोनाची क्लिप हो. कोरोनाची? हो अण्णा कोरोनाची क्लिप. होय होय अण्णा कोरोनाची क्लिप पाहिजे. अहो मुंबईला एक फार मोठा नगरसेवक होता, 1200 कोटीचा मालक. 1200 कोटीचा मालक? होय अण्णा 1200 कोटीचा मालक. आणि ही जगा गाठलेली माणसं कोण आहेत रे? हो अण्णा ती दवाखान्याची माणसं आहे आणि तो जगा नसून स्वतःच्या सेफ्टीसाठी सेफ्टी किट घातले अण्णा त्याने. म्हणजे पैसा असून बी काही उपयोग नाही म्हणते. होय अण्णा तेच तर मी ऋषाला सांगत होतो. आत्ताच्या परिस्थितीला पैसा असून काही सुद्धा उपयोग नाही. एवढी वाईट बिकट परिस्थिती आहे अण्णा आता. अभ्यासाचं काय बघतायसा काही असलंच बघत बसतायसा? अहो अण्णा अभ्यासातच बघतोय, कधी तर आपलं असलं बघतोय. अरे तसं नव्हतं. तुमच्या आईबापांनी तुम्हाला परिस्थिती नसताना मोबाईल घेऊन दिला म्हणून म्हटलं रे. होय अण्णा. होय होय अण्णा. ऋषा भावा तुझा तास आहे, मला सकाळी सांगत नव्हतंस का? बरं अण्णाला सांगून आपण जाऊया. अण्णा आमचा ऑनलाईन क्लास आहे, आम्ही जातो आता. येतो अण्णा. अभ्यास करा म्हणजे झालं. होय अण्णा. बरोबर अण्णा. आई वडिलांची परिस्थिती नसताना देखील आई वडिलांनी या मुलांना मोबाईल घेऊन दिला. पण ह्या मोबाईलचा खरोखर वापर पोरं चांगला करतेत का वाईट करतेत हे कोण बघणार? हा एक मोठा प्रश्नच पडला. डॉक्टर साहेब बोला. अहो पेशंट एवढा ऍडमिट करून घ्या. आमच्याकडे बेड शिल्लक नाही. अहो डॉक्टर साहेब, अहो पेशंट बाहेर ॲम्ब्युलन्स मध्ये आहे, त्याला लवकरात लवकर ऑक्सिजनची गरज आहे आणि लवकरात लवकर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं पाहिजे. डॉक्टर मी आहे का तुम्ही? अहो डॉक्टर साहेब, अहो लागतील तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे, पण मला बेड उपलब्ध करून द्या. आमच्याकडे बेड शिल्लक नाही. तुम्ही दुसरीकडे कुठं पण घेऊन जाऊ पेशंट. अहो डॉक्टर साहेब, अहो बेड उपलब्ध करून द्या. बेड शिल्लक नाही म्हणून सांगितलं तुम्हाला कळत नाही का? ठीक आहे साहेब. ते पहा तुम्ही इकडे या, मी सांगतो तुम्हाला. बोला. बेड शिल्लक नाही, पण मी तुमच्यासाठी बेड रिकामा करून देऊ शकतो. पण त्यासाठी पण सांगा त्यासाठी काय केलं पाहिजे मला? तुम्हाला जादा पैसे मोजावे लागतील. अहो लागतील तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे, पण मला लवकरात लवकर बेड उपलब्ध करून द्या. ठीक आहे तर मी करून देतो तुम्हाला बेड उपलब्ध. ठीक आहे. काय झालं रामा? अरे भूषण, आता कुठेतरी बेड उपलब्ध झालाय. बेड उपलब्ध झाला ना? हो. बरं झालं. किमान आता आपल्याला बापूंना ऍडमिट तरी करता येईल, उपचार तरी सुरू होतील. डॉक्टर साहेब बोला. अहो आता कुठेतरी बेड उपलब्ध झालाय आणि लवकरात लवकर पेशंटला उपचार चालू करा तुम्ही. कुणी सांगेल तुम्हाला बेड उपलब्ध झाला म्हणून? अहो आता तुमचा कंपाऊंडर म्हटला की बेड उपलब्ध झालाय म्हणून. कोण कंपाऊंडर? राजू. हे राजू, त्यांना कुठला बेड देणार आहेस? तो स्पेशल रूम मधला राखीव आहे तो. मूर कायच काय? तो बेड इमर्जन्सीसाठी असतो. अहो डॉक्टर साहेब ही इमर्जन्सीच आहे. इमर्जन्सी असे नसते. एखादा आमदार, खासदार किंवा मंत्र्यांचा फोन आला तर त्यांच्या आदेशानुसार आम्हाला त्यांच्या पेशंटला तो बेड द्यावा लागतो. आपण डॉक्टर साहेब बाहेर गाडीत पेशंट मरत असताना एखादे आमदार, खासदार, मंत्र्याचा फोन येईल म्हणून बेड रिकामा ठेवता? त्याला आमचा नाईलाज आहे. डॉक्टर साहेब मी सांगतो असं करा. काय बोला? ते पहा, आत्ता आमचा पेशंट ऍडमिट करून घ्या आणि ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या आमदार, खासदार, मंत्र्यांचा फोन येईल त्यावेळेला आम्ही बेड रिकामा करून देतो. तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? हॉस्पिटल म्हणजे तुम्हाला काय लॉजिंग बोर्डिंग वाटलं का? अहो डॉक्टर, सांगितलं की खोली खाली. अहो पेशंटला जर व्हेंटिलेटर लावलेला असेल तर तो पेशंट तर मरायला तुमच्या ताब्यात द्यायचा का? डॉक्टर साहेब, डॉक्टर हा व्यवसाय नसून ती सेवा आहे. विसरता तुम्ही, तुमची कामं विसरता तुम्ही. तुम्ही आम्हाला आमची कामं शिकवू नका. कळतंय आम्हाला काय करायचं ते. अहो डॉक्टर साहेब, अहो साक्षात परमेश्वर मानतो आम्ही तुम्हाला. मानताना मग आम्ही सांगतोय ते ऐका. डॉक्टर साहेब बोला.
तो 4 नंबरचा पेशंट ऑफ झालाय. ऑफ झालाय त्या जागेवर त्या बेडवर यांचा पेशंट घे. तुमचं नशीब चांगलं की अगदी वेळेत तो पेशंट वारला, त्यामुळे तर तुम्हाला तो बेड उपलब्ध झाला. चला चला, घ्या लवकर पेशंटला आत घ्या. नशीब चांगलं. अरे बेड मिळाला म्हणून आनंद साजरा करू का एखादा अनोळखी व्यक्ती मेला म्हणून त्याच्या दुःखात सामील होऊ? हे बघ रामा, या गोष्टीवर विचार करायची ही वेळ नाही. चल आधी आपण बापूंना ऍडमिट करूया. चल चल. भूषण, अरे भूषण, भूषण, अरे भूषण. सुधाकर आलास? ये. हो, झाली का रे तयारी? कसली तयारी करणार आणि कशी करणार तूच सांग ना. हे बघ भूषण, तुला असा धीर सोडून चालणार नाही. तूच जर असा धीर सोडलास तर त्या वहिनीने आणि अण्णांनी काय करायचं सांग बघू. अरे माझ्या पोटचा गोळा आहे रे तू. मी तरी काय करू सांग ना. समजतंय रे मला, पण तुला आता सावरायला हवं. वहिनींना समजावून सांगितलंयस ना? अरे तिला काय समजावून सांगणार. तिला हे कळाल्यापासून ती नुसती रडते आहे रे, ती नुसती रडते आहे. हे बघ, आपल्याला उशीर होतोय, आपल्याला निघायला हवं. वहिनी, अहो वहिनी. चिराग, हे चिराग, चल ये बघू बाहेर, आपल्याला निघायचं आहे. वहिनी, चिरागला समजावून सांगितलंय ना सगळं? वहिनी शांत व्हा. तुम्हीच जर असं रडू लागला तर त्या बिचाऱ्या चिरागनं काय करायचं? चल चिराग. अहो अहो काय करतात? काय करणार, दवाखान्यात तर ऍडमिट करावंच लागेल. अहो एवढासा जीव दवाखान्यात एकटा कसा राहणार हो? माझ्या तर अंगातून जीव गेल्यासारखं झालं. हे बघ, सावर स्वतःला, त्याला ऍडमिट केल्याशिवाय पर्याय नाही. चिराग कुठे चाललास? शाळेची सॅक आणायला. शाळा बंद आहेत बाळा, आपल्याला दवाखान्यात जायचं आहे. मला नाही जायचं दवाखान्यात. बाळा असं म्हणून कसं चालेल, आपल्याला लवकर बरं व्हायचं आहे ना. भूषण, काय करतोयस? लांब हो त्याच्यापासून. का, काय झालं? अरे कोरोना पॉझिटिव्ह आहे तो, हे मी तुला सांगावं? माहिती आहे मला, माहिती आहे. म्हणून काय मी माझ्या पोटच्या गोळ्याला मरायला एकट्याला सोडू, त्याला स्पर्श करायला नको? अरे तुझं दुःख समजतंय मला, पण जरा विचार कर. तूच या रोगानं आजारी पडलास आणि दवाखान्यात ऍडमिट झालास तर त्या बिचाऱ्या चिरागची सेवा कोण करणार? अरे मला तुझं नाही रे दुःख वाटत, मला तुझी काळजी नाही वाटत, मला काळजी वाटते त्या चिरागची. म्हणून हे सगळं मी बोलतोय. थोडा विचार कर. मला माफ कर सुधाकर, भावनेच्या भरात मी तुला ओरडून बोललो. आय एम सॉरी. असू दे रे, तुझ्या भावना मी समजू शकतो. आता आपल्याला लवकरात लवकर चिरागला दवाखान्यात न्यायला हवं. आई, या जगात एवढी माणसं असताना मलाच का ग कोरोना व्हावं बाई? मलाच का ग कोरोना व्हावा? चिराग, चिराग, बाबा, आई, मी परत येईन ना, मी परत येईन ना, मी परत येईन. चिराग, चिराग. राकेश, अरे बोल की. अरे पहिला ऑनलाईन पेपर झाला वाटतं. हा कसा गेला? हा काय जुनी लावलेली का नाही? जुनी? हा. अरे जुनी तंग लावलेली तंग. अरे मग पेपर कसा गेला? कसा गेला? हा. अरे 7 जण वहीन अशी मोबाईल घेऊन बसवली होती. हा. असा प्रश्न वाचला
की त्यांनी गुगलला सर्च मारायचा. पेपर वया पुस्तक अशा इकडे इसकाडून ठेवल्या होत्या. सोबत खांबा आणि चकना. एक प्रश्न झाला की एक पॅन. अरे मग तुमची चंगल झाली असेल लागा. जंगल अरे येड्या चैनी म्हण चैनी. अरे असा प्रश्न वाचला की एका मिनिटात उत्तर तयार. लागा राकेश मग युनिव्हर्सिटीत पहिलाच येतोस म्हण की तू. येडा झाला काय पहिला. अरे डिस्टिंक्शन म्हण डिस्टिंक्शन. पहिलीपासून आता पातूर जर मार्काची बेरीज केली तरी सुद्धा एवढी मार्क पडणार नाही. एवढी मला चालू वर्षीच मार्क पडतील बघ. म्हणजे डिजिटल लागते म्हण की थोडीशी. डिजिटल लागते म्हण की. मग अरे ऋषा ही कोरोनामुळे आहे का नाही पोरांचं लय भारी झालं बघ. 5 झाली पोर. मग आणि काय काय नाही बघ. मग मी काय म्हणतोय आता या कोरोनात तुम्ही 5 झालाय. तू होतीच म्हण की एकदा कोरोना सिव्हिल इंजिनियर. आणि तू होती डॉक्टर. तू लाव बिल्डिंगची वाट मी लावतो इथं पेशंटची वाट. या कोरोनाच्या काळात डॉक्टरने ती लावलेलीच आहे. त्यात आपल्या दोघांची भर. पण खरं सांग ऋषा आपण एवढ्या मार्काने पास होणार बरं. पण खरंच आपल्याला ह्यातलं काही येतंय का. राख्या काय येतंय काय येत नाही कोण बघत नाही बघ. अरे मार्क्सचा कागद झाला की बास आहे बघ. अरे ह्या भारत देशामध्ये फक्त कागदाला किंमत आहे बघ. ते पण आहेच म्हणा ऋषा. ऑनलाईन तास आहे माझा. चल एक वाजता तास आहे आपला. चल भावा तूच मदत करणार आहे मला. चल चल. काय सांगितलं डॉक्टरने. अरे ते जाऊ दे. अरे चिरागची तब्येत काय म्हणते. याच दवाखान्यात बेड नंबर 142. मग काय म्हणाले डॉक्टर. काय म्हणा तब्येत स्थिर आहे पण आत्ताच काय सांगता येत नाही म्हणाले. माझं जाऊ बापूंची तब्येत काय म्हणते. अरे ही औषधाची चिठ्ठी दिल्या बघ त्यांनी. बर मग पैसे नाहीत का. पैसे आहेत रे. अरे कालपासून नुसती 50,000चे औषध झालेत. अरे ऍडमिट केल्यापासून त्या माणसानं एक चहाचा घोट सुद्धा घेतला नाही. अरे साधी चतकूर सुद्धा भाकरी खाल्ली नाही. आणि तोच माणूस जर 50,000ची औषधं खात असेल तर मला सांग भूषण ती औषधं त्याला दिली जातात का रे. अरे आपल्याला तरी काय माहिती. आपण फक्त प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. डॉक्टर साहेब कसा आहे पेशंट कसा आहे. कोणता पेशंट. बापू. कोण बापू. सॉरी माफ करा. बेड नंबर 135. उपचार सुरू आहे. अहो पण आम्हाला त्यांना भेटायचं आहे. कोरोना पेशंटला भेटता येत नाही हे माहित नाही का तुम्हाला. आपण डॉक्टर साहेब बाप आहे त्याचा. तो बाप असला तरी आम्ही तुम्हाला तुमच्या सेफ्टीसाठी सांगतो. कसल्याही परिस्थितीत कोरोना पेशंटला तुम्हाला भेटता येत नाही. आपण डॉक्टर साहेब आम्ही आमच्या पेशंटला काय झालंय विचारायचं देखील नाही का. विचारा ना. जरूर विचारा. पण तुम्ही संशय घेता. असतील काही डॉक्टर हरामखोर स्वतःचा फायदा करून घेणारे. याचा अर्थ सगळेच डॉक्टर तसे आहेत असं होत नाही. सगळेच हॉस्पिटल तसे नसतात. तर तुम्ही विनाकारण संशय घेता आमच्यावर. अहो बाहेर देवानं सुद्धा देवळं बंद करून घेतले. देवानं सुद्धा दारं बंद करून घेतले. एकटा डॉक्टर या कोरोनाच्या समोर उभा आहे. अहो डॉक्टर साहेब अहो तुमच्या रूपात आम्ही देव बघतो. देव बघता हे फक्त म्हणायचं असतं. दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात. आपण डॉक्टर साहेब असं वाटण्याला काही कारण आहे. कोणती कारण आहे. अहो डॉक्टर साहेब
पेशंट तर तुमच्यात ऍडमिट होतो, तुम्ही तरी ऍडमिट करून घेता. एका दवाखान्यात तर कोरोना नसताना पेशंट ऍडमिट करून घेतला, त्याला कोरोना आहे असं सांगितलं गेलं आणि त्याची किडनी काढली गेली. डॉक्टर साहेब, या रोगानं माणूस मेला की त्याचं पोस्टमॉर्टम होत नाही, त्यामुळे या रोगाच्या आडून मानवी पार्टची तस्करी सुरू आहे. अनेक डॉक्टर करोडपती होत आहेत आणि अनेक श्रीमंतांना त्यांचे निकामी झालेले पार्ट गरिबांच्या माध्यमातून मिळत आहेत. डॉक्टर साहेब, आज माणूसच माणसाचे पार्ट खाऊ लागलाय, माणूसच माणसाला खाऊ लागलाय. किती दुर्दैव आहे डॉक्टर साहेब, तो दिवस लांब नाही की माणूसच माणसाला खाईल. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? इथेही तसं घडतंय असं आम्हाला नाही म्हणायचं डॉक्टर साहेब. पण डॉक्टर साहेब, तो नुसता पेशंट नसतो, तो पेशंट कुणाचा तरी बाप असतो, कुणाचा तरी भाऊ असतो, तो पेशंट कुणाचा तरी मुलगा असतो. तो नुसता पेशंट नसतो डॉक्टर साहेब, तो पेशंट कुणाची तरी आई असते, बहीण असते, बायको असते, मुलगी असते. तो नुसता पेशंट नसतो डॉक्टर साहेब, त्या पेशंटच्या मागं ही नाती असतात आणि ही नात्यांची वीण भावनेने जोडलेली असते. आणि आम्ही कोण असतो? तुम्ही असता ना साहेब, तुम्ही फक्त डॉक्टर असता साहेब, तुम्ही फक्त डॉक्टर असता. आम्ही फक्त डॉक्टर असतो? हो, तुम्ही फक्त डॉक्टर असता. आम्ही सुद्धा डॉक्टर असलो तरी आम्ही सुद्धा माणसं आहोत. आम्हाला सुद्धा नाते आहे, आम्हाला सुद्धा आई आहे, बहीण आहे, बाप आहे, बायको आहे, प्रपंच आहे. आणि समजा मी डॉक्टर आहे, कोरोनाच्या रुग्णावर उपचार करता करता जर मला कोरोना झाला तर माझ्या कुटुंबालाही होऊ शकतो, माझं कुटुंब सुद्धा धोक्यात येऊ शकतं. या बदल्यात आम्हाला काय मिळतं? डॉक्टर साहेब, या व्यवसायात तुम्ही मिळकत बघता, धंदा बघता. सेवा करतोय म्हणूनच कोरोना रुग्णांची सेवा करतो. नाहीतर बाहेर बोर्ड लावला असता, अमुक अमुक दिवस आमचा दवाखाना बंद राहील. ते केलं असतं तर फार बरं झालं असतं, किंवा पेशंटला त्याच्या मरणानं मरता तरी आला असतं. आता तरी काय होतं वेगळं म्हणा. हो, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? अहो डॉक्टर साहेब, या रोगावर कसलंही औषध नसताना पेशंट ऍडमिट काय होतात आणि तुम्ही उपचार तरी काय करतात? एवढा जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुमचं पेशंट घेऊन जावा तुमच्या घरी. पेशंटला विचारू आणि पेशंटला घेऊन जाऊ? अहो डॉक्टर साहेब, पेशंट एका भयानक दडपणाखाली असतो, भीतीखाली असतो. पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक एका भीतीखाली असतात. त्यांना काय माहिती? त्यांना असं वाटतं दवाखाना म्हणजे सगळ्या रोगावर उपचार करणारे हे केंद्र आहे, मृत्यूवर विजय मिळवणारे हे केंद्र आहे. पण त्यांना काय माहिती, जिथं किसून किसून जीव घेतला जातो, एखाद्या लहान पक्षाची पक्षाची पिलं उपसून टाकायची तशी अवस्था होते तर पेशंट. डॉक्टर साहेब, रोगाबद्दल भीती नाही हो, रोगाबद्दल भीती नाही, भीती आहे ती रोगावर होणाऱ्या उपचाराबद्दल. आत काय चाललंय कळत नाही, बाहेर बसून फक्त डॉक्टर आणि ती व्यवस्था सांगते याच्यावर विश्वास ठेवणं एवढंच आमच्या हातात आहे. हजारो लाखो रुपयाची औषधं तर आणायला सांगितली जातात, मेडिकलमधून औषधं तर आणली जातात. आणलेली औषधं खरंच पेशंटला दिली जातात का? पेशंटला वापरली जातात का? का मागल्या दरवाजातून पुन्हा त्याच मेडिकलमध्ये जातात? कोणाच ठाऊक. सगळीकडे हेच चालू आहे म्हणून म्हटलं. याचा अर्थ इथंही तसं चालू असं होत नाही. तुमचा जर विश्वास नसेल तर तुमचा पेशंट तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तेच तर करता येत नाही हो साहेब, तेच तर करता येत नाही. हीच तर मोठी अडचण आहे, हेच तर आमचं दुर्दैव आहे. मग आम्ही सांगतो त्यावर विश्वास ठेवा आणि आम्ही जो उपचार करतो ते मान्य करा. तेच करतोय साहेब, दुसरं काय करतो? दुसरं काय आहे आमच्या हातात तुमच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय? राकेश, हे राकेश, तुला काय समजलं का रे? का का काय झालं रे? अरे, आपल्या रामाचे वडील बापू गेले. काय काय सांगतो? कोरोनाने ना? हो रे, कोरोनाने गेले हो. अरे वाईट झालं. मग माती कधी? अरे, प्रेतच ताब्यात दिलं नाही तर तू मातीच काय घेऊन बसलायस? प्रेत ताब्यात दिलं ना म्हणजे रे? अरे, कोरोना पेशंटची प्रेत ताब्यात देत नाहीत हे तुला माहित नाही का? मग आता? अरे, नगरपालिकेत त्याची विल्हेवाट लावली बघ. अरे, तो भूषणचा मुलगा चिराग, तो सुद्धा सिरियस आहे वाटतं. हो रे, त्यालाही कोरोनावाला म्हणतात बघ. ज्या दवाखान्यामध्ये बापू होते ना त्याच दवाखान्यामध्ये तो ॲडमिट आहे बघ. काय काय सांगतोस? राकेश, तिकडे शहरामध्ये फार वाईट अवस्था आहे बघ. मुंबईसारख्या शहरामध्ये सोशल डिस्टन्स कसा पाळायचा
ज्यांचं हातावर पोट आहे त्यांनी महिना 2-2 महिने घरात थांबायचे कसे? अरे थांबले तर त्यांनी काय खायचं? अरे पण या सगळ्याचा विचार त्या सरकारने करायला नको का? अरे सरकारने कुणाचा काय काय म्हणून विचार करायचा? अरे जग भारत देशामध्ये 135 कोटी लोकसंख्या आहे. प्रत्येक लोकांपर्यंत सरकार पोहोचू शकत नाही. त्यामुळे सरकार ओरडून सांगतंय सुरक्षित अंतर ठेवा. सुरक्षित अंतर ठेवा. पण भारतीयांना कधी ते वाटलंच नाही पण सुरक्षित अंतर ठेवूया आपण. नाही ना, म्हणून तर एवढी लोकसंख्या वाढली. अरे कामाशिवाय घराच्या बाहेर कधी पडू नये हे आपल्या भारतीयांना माहीतच नाही. आम्ही कामाशिवाय तासनतास चौकात बोंबलत फिरत असतो. आम्हाला माहीत आहे आम्ही तरुण आहे, आम्हाला काय होणार नाही ते. राकेश, आपण तरुण आहे हे माहीत आहे आपल्याला, पण आपल्याकडे लहान मुले आहेत, म्हातारी माणसं आहेत. त्यांचा आपला संपर्क त्यांच्याशी आला तर काय होईल? तर त्यांची अवस्था कशी होईल? त्यांचा दवाखाना, त्यांची औषधे, अरे हे सर्व करून नशिबाने ते वाचले तर ठीक, नाहीतर. अरे राकेश, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की 14 दिवस दवाखान्यात राहावं लागतं बघ. ह्या वातावरणात सर्व दवाखाने पॅक आहेत. बेड मिळवण्यासाठी लाख 2-2 लाख 1.5 लाख रुपये असा ॲडव्हान्स भरावा लागतो. त्यातूनही बेड मिळालं तर ठीक, नाही तर फार वाईट अवस्था आहे बघ. अरे जुन्या काळामध्ये लोक शिवत पाहायचे, त्यापेक्षा पण वाईट परिस्थिती आहे आता. जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. त्या दवाखान्याच्या आसपास जर तू कधी गेलास तर तुझ्या लक्षात येईल जागा असून बसावेसे वाटत नाही, खिशामध्ये पैसे असून काही खावेसे वाटत नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे या कोरोनामुळे. अरे असा वैरावर पण कधी वाईट प्रसंग येऊ नये बघ. अरे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ना राकेश. अरे आरोपी नसताना ही गोगले शिक्षाच आहे म्हण की. अरे आयुष्यामध्ये दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी कधी चढ नये म्हणतात ना, तेच खरं बघ. राकेश, त्या कोर्टाच्या पायरीवर ठीक आहे, तिथे थोडासा मानसिक ताप होतो आणि थोडासा आर्थिक ताप होतो. पण दवाखान्याच्या पायरीवर आर्थिक हा ताप 100% होतोच, पण मानसिक ताप इतका होतो की आपले न समजण्यासारखं त्यासारखं दुसरं कुठलं दुर्दैव नाही बघ. बरोबर बोललास तू. निदान आपण तर शाण्यासारखं वागूया, निदान आपण तर आपली काळजी घेऊया. बरोबर बोललास बघ तू. अरे आपण आणि आपल्या घराची काळजी ही आपणच घेतली पाहिजे बघ. चल मग चल. पेशंट नंबर 117 यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना ताबडतोब भेटावे. पेशंट नंबर 105 त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना लवकरात लवकर भेट द्यावी. डॉक्टर बोलवत आहेत. अण्णा, तुम्ही दवाखान्यात कशाला आला? कशाला आला म्हणून काय विचारतो? अरे माझा नातू ऍडमिट असताना मी घरी कसा थांबू? डॉक्टर काय म्हणाले? काय म्हणणार? आत कुणालाही सोडत नाही. का? कशासाठी? अहो आणि अण्णा, आणि काय लागलं तर? लागलं तर सगळं आतच मिळतं अण्णा. जेवण खाणं बाकीचं काय सगळं? बाकीचं काय असतं अण्णा? बाकीचं काय असतं हे मला विचारतोस? अहो आणि काय अण्णा, कमी जास्त झालं तर? फक्त निरोप तेवढा बाहेर देतात. फक्त निरोप? होय अण्णा, एक वाईट बातमी आहे. काय? रामाचे बापू गेले. काय? रामाचा बापू गेला? होय अण्णा, कधी? बापू गेले काल. आणि बाकीचं काय असतं अण्णा? बाकीचं काय असतं हे मला विचारतोस? अहो अण्णा, जिथं प्रेतच ताब्यात दिलं जात नाही तिथं बाकीचे सोपस्कार उरतात कुठे? अरे त्या रोगामुळं जगणं दुष्कर झालं माहिती. अरे या रोगामुळं जगणं दुष्कर झालंय बघ. माणूस आपल्यात काही घडलं तर माणसं आपल्या जवळ येत नाहीत, दुसऱ्याच्यात काही घडलं तर आपल्याला तिथं जाता येत नाही. लग्न समारंभ असला तर तिथंही मर्यादा. माणूस माणसात राहणार नाही हेच परमेश्वराचं भाग्य. अहो अण्णा, माणूस माणसासारखा आजपर्यंत वागला कुठे? माणसाची खरी अवकात दाखवून दिली परमेश्वराने. अहो अण्णा, मी आकाशाला गवसणी घातल्या, वेगवेगळ्या शोधांच्या टिमक्या वाजवल्या, पण या साध्या रोगानं, डोळ्याला न दिसणाऱ्या या विषाणूनं माणसाची खरी लायकी दाखवून दिली. अहो अण्णा, भल्या भल्या संशोधकांना घाम फुटला,
भल्या भल्या संशोधकांना कळलं नाही हा रोग कशामुळे होतो, कसा होतो. अण्णा, माणसापेक्षा निसर्ग श्रेष्ठ असतो. माणूस म्हणजे निव्वळ त्याच्या पुढे पाला पाचोळा असतो. हेच आम्ही साफ विसरून गेलो. बरोबर बोललास. मगाशी कट्ट्यावर 2 पोरं व्हॉट्सअपवर कसली तर क्लिप बघत होती. मुंबईला का कुठं एक 1200 कोटी रुपयाचा मालक असणारा नगरसेवक, त्याला चितेवर फेकताना दवाखान्याची 2च माणसं दाखवत होती. पैसा असून तर काही जाळायचा नाही. जो पैसा आपल्या उपयोगाला येत नाही त्याला काय कामाचा. असला पैसा, अरे माणूस गेल्याचं दुःख वाटत नाही, पण तो त्याचं राहिलेले 4 कर्म सुद्धा आपल्याला करायचं अधिकार नाही. माती नाही, गोडधोड नाही. पण अण्णा, समाजानं सुद्धा सरकारनं सांगितलेलं ऐकायला नको. अहो अण्णा, सरकार ओरडून सांगतंय घरी राहा, सुरक्षित राहा, पण आपण ऐकतो थोडंच. सोशल डिस्टन्स पाळायचं काम कोणाच, सरकारचं का रस्त्यावर फिरणाऱ्या माणसाचं? रोग आणि रोगाबद्दलची भीती नावाचा प्रकारच शिल्लक राहिला नाही. अण्णा, आपण हे सगळं गमतीत नेलं. अण्णा, आता आपल्याला काळजी घ्यायला हवी. रोग झाला ना, अरे तिथे आपली भौकी समाज परंपरा गेले कशाला. अरे माणूस जगतो परंपरा, माणूस रडतो परंपरा, माणूस हसतो परंपरा. अहो अण्णा, परंपरा माणसाला सांभाळण्यासाठी असते, जगवण्यासाठी असते, माणसाला संपवण्यासाठी नसते. अण्णा, परंपरा मला सांगा, माणूस मेला की आपण त्याचं कार्य गोड वगैरे घालतो, ते त्या माणसाला पोचतं. अहो, जिवंत माणसानं जिवंत माणसाची सेवा करणं हे फार महत्वाचं. मेल्यानंतर आपण जे घालतो ते या माणसाला पोचतं. अहो, गौतम बुद्ध म्हणतात, प्रकृतीच्या नियमाच्या विरोधात तुम्ही काहीही केलं तरी सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. कारण पाण्यात टाकलेली जड वस्तू कधीही वर येणार नाही आणि हलकी वस्तू पाण्याच्या तळाला कधी जाणार नाही. मग त्याच्यासाठी होम हवन, जप, तप, तपश्चर्या या फालतू गोष्टी कशासाठी? ही फालतू गोष्ट वाटते तुला? अरे समाज, भावकी, नातेवाईक 4 माणसाच्या खांद्यावरून नेल्याशिवाय आणि मातीला निवद आणि पिंडाला कवळा शिवल्याशिवाय त्या माणसाच्या आत्म्याला शांती लावणार कशी नाही? आत्म्याला शांती? अहो अण्णा, या सगळ्या भंपक कल्पना आहेत. तिकडे इंग्लंड अमेरिकेमध्ये कुठं असतं कार्य, कुठं असतं गोड, कुठं असतं माती? अण्णा, माणूस गेला की सगळं संपलं. बाकीची राहिली ती निव्वळ अंधश्रद्धा. अंधश्रद्धा? अंधश्रद्धा? होय, अंधश्रद्धा. अरे माझी काळ्याची पांढरी झाली ती काय आम्ही अंधश्रद्धा पाळली म्हणून? होय, निव्वळ अंधश्रद्धा पाळली म्हणूनच. अहो अण्णा, 4 बुक शिकलास म्हणून शानपणा आला वय तुला? आपली भावकी, समाज, नातीगोती केलेत कशाला? अहो अण्णा, सगळं खरं आहे, पण मला सांगा तुम्ही, 13 दिवसाचा काळ आपण 7 दिवसावर आणलाच ना. 7 दिवसाचा काळ आता आपण 5 दिवसावर आणला. 5 दिवसाचा काळ काही दिवसांना आपण 3 दिवसावर आणू आणि नंतर फक्त एका दिवसात सगळा खेळ खाल्लास. ही बदल बदल का? कशासाठी? वाढ वडिलांनी करून ठेवलं ती काय फळी होती म्हणून? अहो अण्णा, आता आपल्यालाही बदलायला हवं, कारण समाज बदलतो. समाज बदलतोय, आपणही बदललं पाहिजे आणि बदल होणं ही आज काळाची गरज आहे. बदल यासाठी बदल ठीक नको कुत्रा आवड अशी अवस्था झाली आहे बघा. या समाजात माणूस माणसात राहिला नाही, समाज समाजात राहिला नाही. ये रामा, ये, तुझ्या बापूचं कळलं, फार वाईट वाटलं बघ, पण नीती पुढं कुणाचं काही चालत नाही बाळा. अण्णा, अण्णा, वाईट या गोष्टीचं वाटलं नाही की बाप मेला म्हणून. वाईट याही गोष्टीचं वाटलं नाही की कोरोनामुळे तिचा प्रेत ताब्यात दिलं नाही म्हणून. अण्णा, वाईट याही गोष्टीचं वाटलं नाही नगरपालिकेने त्याची विल्हेवाट लावली म्हणून. बाप जिथं जातोय, अण्णा मी समोर पाहतोय, त्यातून एक नगरपालिकेचा कर्मचारी आला आणि म्हणाला, अण्णा साहेब, काहीतरी खुशी म्हणून पैसे द्या, खुशी म्हणून पैसे द्या. अण्णा, या गोष्टीचं वाईट वाटलं मला. त्याने खुशी म्हणून पैसे मागितले, खुशी म्हणून मला त्याने पैसे मागितले. अरे, त्यानं तुला खुशी म्हणून पैसे मागितले? अरे, खुशी म्हणून पैसे
कोणत्या वेळेला काय बोलावं याचं भान नसलेला हा समाज, संवेदनांचा कोरोना झालेला हा समाज, प्रत्येक क्षण मड्यावरचं लोणी खायला टपलेली ही समाजाची जात, बाप समोर चितेवर जळत असताना तुला खुशी म्हणून पैसे मागतो, खुशी म्हणून? अरे त्याला विचारायचंच कसली खुशी? माझा बाप कोरोनानं मेला याची खुशी का आता माझ्या जवळ माणूस येणार नाही, भावकी येणार नाही, समाज येणार नाही म्हणून खुशी? सोनं नाणं घाण ठेवून घरदार विकून दवाखान्याचं सगळं बिल डोळं झाकून भरलं म्हणून खुशी का माझा बाप कोरोनानं मेला म्हणून खुशी? कोरोनानं बाप मेल्यामुळं प्रेत ताब्यात दिलं नाही, प्रेताची विल्हेवाट आपाप बाहेरच्या बाहेर लागली, त्यामुळं श्राद्ध, दहावा, कार्य, माती याचा खर्च वाचला म्हणून खुशी. त्याला विचारायचंच की हरामखोराला मागा सरून कानफडात देऊन विचारायचंच, अरे हरामखोरा कसली खुशी? माझा बाप मेला याची खुशी? कृपया लक्ष द्या. पेशंट नंबर 142 चिराग भूषण पाटील यांचे नातेवाईक कोण असतील तर त्यांनी त्वरित डॉक्टरांना भेटावे. पेशंट नंबर 141 चिराग भूषण पाटील यांचे नातेवाईक कोण असतील तर त्यांनी त्वरित डॉक्टरांना भेटावे. इमर्जन्सी आहे, डॉक्टर बोलवत आहे. धन्यवाद. आपण सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. माननीय खासदार संजय काका पाटील माझ्या कार्यक्रमाला शेवटपर्यंत थांबले त्याबद्दल मी आपला आभारी आहे.